इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातलं एक मंदिर हेलिओडोरस नावाच्या एका ग्रीक माणसाने बांधलं. तो अँटियोखस राजदूत होता. तो इकडे आला आणि वैष्णव झाला. त्यामुळं त्यांनी विष्णूचं मंदिर बांधलं सांची जवळ. ग्रीकांचा प्रभाव नाही, ग्रीकांवर पडलेला प्रभाव आहे भारतीय संस्कृतीचा. महाराष्ट्रातली आज असलेली सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणजे तेरला आहेत. उस्माना म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर ती देवळं विठांची आहेत. जसं साठी जवळ आहे देवगड नावाचं एक गुप्त काळात बांधलेलं मंदिर आहे. तर ती मंदिरं आणि बदामी आहोळीची मंदिरं एकाच काळाची आहेत असं आपल्याला सांगता येईल. की समजा हे धारदार नाक आहे, ह्याच्यावर छिन्नीचा थोडा जोरात हे पडला तर चौका निघेल, मग नाक नकटं ते नकटच राहील. पण असं कुठं झालं नाही. एकाही मूर्तीत तुम्हाला व्यंग दिसणार नाही. म्हणजे आपण चॅलेंज देऊ शकतो की चूक दाखवा आणि पैसा मिळवा. त्यांनी देवीला आपली करंगळी वाहिली. शुभगमना नावाची एक सुरसुंदरी असते, म्हणजे ती पायातला काटा काढून टाकायच्या अवस्थेत दाखवलेली असते. उद्देश असा आहे की तुम्ही विकार जे आहेत मनातले ते काढून टाकून देवळात जायचं. खजुरावला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्कंडी म्हणून ठिकाण आहे चंद्रपूर जिल्ह्यात, आता गडचिरोली म्हणतात. त्या मार्कंडीच्या देवळावर चतुष्पाद सदाशिवाची मूर्ती आहे. 4 पाय असतात, 2 सोडलेले, 2 मांडी घातलेले. अशा 2च मूर्ती खजुरावला आहेत आणि ही 3री आहे. महाराष्ट्राच्या मूर्तिशास्त्राचं हे वैभव आहे असे एका अर्थाने म्हणतो. मला त्या लोकांचं आपल्या पूर्वजांचं कौतुक ह्याच्याकरता वाटतं की मूर्ती सुरक्षित राहावी ह्याची फार काळजी त्या लोकांनी घेतलेली आहे. जीवापाड जपलेलं आहे त्यांनी मूर्तींना. मूर्ती पाहून दर्शन घेत नाहीत आपण, डोळे मिटून दर्शन घेतो, काय मागायचं ते मागतो. त्यामुळं मूर्तींची ओळख होत नाही आपल्याला. हे रामलल्लाचं देऊळ म्हणतो आपण, म्हणजे लहान बालक राम पाहिजे. तर अशी मूर्ती घडवली पाहिजे की जी 6-7 वर्षाच्या रामाची वाटली पाहिजे. भारतामधली शिल्पकला किंवा मूर्तिशास्त्र हे साधारणपणे त्याचा इतिहास काय आहे, आणि हे जे म्हणतात की युरोपकडनं आपण ती उसनवार गेली किंवा त्यांच्याकडून आपण शिकलो, तर याच्यातलं तथ्य नेमकं काय आहे? भारतात मंदिर उभी राहिली ती इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून आपल्याला माहिती आहे. ती आज अस्तित्वात नाहीत. चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे की चौकामध्ये देऊळ बांधलेलं असावं म्हणजे सगळीकडनं लोक येऊ शकतात. पण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातलं एक मंदिर हेलिओडोरस नावाच्या एका ग्रीक माणसाने बांधलं. तो अँटियोखस राजदूत होता. तो इकडे आला आणि वैष्णव झाला. त्यामुळं त्यांनी विष्णूचं मंदिर बांधलं सांची जवळ मध्य प्रदेशात. त्या मंदिराचे ओट्याचे अवशेष उत्खननात मिळाले. पण त्याच्याही पेक्षा म्हणजे त्याच्या समोर जो स्तंभ उभा केला त्याला गरुड स्तंभ असं म्हणतात. म्हणजे ते विष्णूचं देऊळ असणार. आणि तिथे लेख आहे की अँटियोखसने अमुक अमुक साली इथे हे मंदिर उभारलं होतं म्हणून. म्हणजे ग्रीकांचा प्रभाव नाही, ग्रीकांवर पडलेला प्रभाव आहे भारतीय संस्कृतीचा. आणि तिथून मग आपल्याला मंदिरं मिळायला लागतात. पैठणला जे उत्खनन केलं 1940 सालाच्या सुमाराला, तेव्हा तिथे 2 मंदिरांचं पायवा मिळाला. आपल्याकडे सातवाहन काळामधल्या गाथा सप्तशतीमध्ये
मंदिराचा उल्लेख आहे. पण आता कसं झालं आहे की ती इतक्या जुन्या काळची ती मंदिरं होती, ती राहतीलच असं काही नव्हतं. पण उत्खननात अवशेष मिळतात. आम्ही नागपूर जिल्ह्यात मांढळ म्हणून एक ठिकाण आहे, तिथे आम्ही उत्खनन केलं तर आम्हाला तिथे 3 देवळाचे पाय मिळाले. ते विटांची देवळं होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एखाद्या वेळेस सांगेन की मूर्ती तिथं इतक्या विविध प्रकारच्या मिळाल्या. त्या काळात एवढ्या अशा मूर्ती असणं याचाच आपल्याला धक्का बसतो, आश्चर्य वाटतं. मग महाराष्ट्रातली आज असलेली सगळ्यात प्राचीन मंदिरं म्हणजे तेरला आहेत. म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर ती देवळं विठांची आहेत. तर एका देवळाला लाकडी दरवाजा होता, तो आता उपलब्ध आहे. देवळं अजून पाहण्यासारखी आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञांनी ती नीटही केलेली आहेत. तर ती मंदिरं 5व्या शतकातली 6व्या शतकाच्या प्रारंभाची आहेत. 3 मंदिर आहेत. आणि लक्षात येतं की एक त्रिविक्रमाचं मंदिर आहे त्यात. म्हणजे विष्णूचाच अवतार, तो 3 पायांनी हे करणारा, पृथ्वी आणि स्वर्ग करणारा, तिची मूर्ती पण उपलब्ध आहे. महाराष्ट्रातलं सर्वात जुनं मंदिर म्हटलं तर कुठलं सांगता येईल? तेरचं सांगता येतं. तेरचं मंदिर हे 3 मंदिर आहेत, ती सगळी महाराष्ट्रातले प्राचीन मंदिर आहेत. त्याच्या आधीच्या मंदिराचे अवशेष मिळतात, मंदिर नाही मिळत. आणि मग मध्ये थोडा काळ गेला काही शतकांचा, आणि इसवी सनाच्या 8व्या शतकापासून मंदिर कसं असावं याच्या संबंधात आपल्याला माहिती मिळते आणि मंदिरही मिळतं. आता उदाहरणार्थ वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते मंदिरच आहे, लेण्याचं स्वरूपच नाही. त्या मंदिराभोवती आपण फिरू शकतो, प्रदक्षिणा घालू शकतो. तिकडच्या गॅलरीजमध्ये म्हणजे दालनामध्ये अनेक मूर्ती शिवाच्या आहेत, विष्णूच्या आहेत. आणि मंदिर ज्याला आपण परिपूर्ण असं म्हणू, असं ते मंदिर आहे. म्हणजे गाभारा आहे, त्याच्यासमोर अंतराळ आहे, त्याच्यासमोर मोठा चांगला मंडप आहे, मुखमंडप आहे आणि नंदी मंडप आहे. म्हणजे शिवाच्या मंदिराच्या जे काही विभाग आहेत ते सगळे तिथं उपलब्ध आहेत. आणि शिखर पण आहे. ते शिखर द्राविड पद्धतीचं असं आम्ही म्हणतो, कारण पायऱ्या पायऱ्या असं पिरामिडसारखं ते शिखर असतं. आणि त्याच्यावर महाराष्ट्रात इतरत्र जे शिखरावर आमलक म्हणजे आवळ्यासारखा भाग असतो, त्याच्यापेक्षा इथं लहान स्तूपिका असते. स्तूपिका म्हणजे लहान स्तूप अगदी. हे द्राविड मंदिराचं व्यवच्छेदक लक्षण आहे, स्तूपिका असणं आणि पायऱ्यांचं ते शिखर असणं. आणि मग आपल्याला 10व्या शतकापासून मंदिरं महाराष्ट्रात मिळायला लागतात. जुनी मंदिरं जी आहेत ती बदामी, पट्टडकला, हिवळ, इथं ती कर्नाटकात ती मंदिरं आहेत, 6व्या शतकाची, 7व्या शतकाची. पण आपल्याकडे मधल्या काळात ती मंदिरं मिळत नाहीत. पण मग 10-11व्या शतकापासून भरपूर मंदिरं मिळतात. मी स्वतः जवळजवळ 100-125 मंदिरं त्या काळची पाहिलेली आहेत. पण आपल्याकडे एक आहे, आपण प्राचीन मंदिरांना सामान्यतः हेमाडपंथी मंदिर असं म्हणतो. आणि मग त्याची एक दंतकथा आपल्याला माहिती आहे की तो यादवांच्या काळात पंतप्रधान होता, विद्वानही होता आणि शूरही होता. त्याला कर्णाधिप असं त्याचं विशेषण आहे, म्हणजे हत्ती दलाचा प्रमुख. तर त्याच्या नावाने ही मंदिरं आपण ओळखत जात असत. पण आता तसं राहिलं नाही. आता मंदिराचा अभ्यास भरपूर झाला आणि असं लक्षात आलं की त्यांना भूमिज पद्धतीचं मंदिर म्हणायचं. आणि भूमिज मंदिर म्हणजे जे शिखर असतं,
त्या शिखराच्या लहान लहान आकृती खालपासून वरपर्यंत जात असतात. मध्ये त्यांच्या चारी बाजूला लतिका नावाची एक पट्टी असते. म्हणजे त्या शिखराचे 4 भाग होतात आणि प्रत्येक भागामध्ये एकावर एक अशी ही लहान लहान शिखरं उभारलेली असतात. हे भूमिज पद्धतीचं वैशिष्ट्य आहे शिखराचं. आणि असं शिखर पहिल्यांदा आपल्याला अंबरनाथला पाहायला मिळतं. आणि अंबरनाथचं मंदिर शिलालेखानुसार 1960चं आहे. 1060चं आहे. आता ते 1060चं मंदिर एक मध्य प्रदेशात आहे, भूमिज मंदिरच आहे. पण ते पूर्ण व्हायला बांधून 20 वर्ष जायला लागली आणि आपलं 1060मध्ये बांधून झालं. त्यामुळं हेच पहिलं मंदिर आहे भूमिज पद्धतीच्या शिखराचं, असं मला मांडता येईल. मी ते मांडली आहे काही ठिकाणी. तुम्ही म्हणाल तसं की आपल्याकडे जर 8व्या-9व्या शतकानंतर मंदिरं आली असं आतापर्यंत दिसतं, याचा अर्थ महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं किंवा तिथली शिल्पकला आपल्या आधी विकसित झाली असं म्हणता येईल? नाही, आता पहा, मी तेरची मंदिरं तुम्हाला सांगितली, ती आधीची आहेत. किंवा आयोळ बदामीच्या मंदिरापेक्षाही आधीची मंदिर आहेत. म्हणजे प्रारंभ तुमचा इथे झाल्याचं लक्षात येईल शिखरांचा आणि मंदिरांचा. सातवाहन काळामधल्या मंदिरांचा उल्लेख आहे. मंदिरं मिळत नाही, पण मी मघा सांगितल्याप्रमाणे पायवे मिळतात तुम्हाला मंदिराचे, म्हणजे ते आहेत. आता एवढं आपल्याला म्हणता येईल की आहिवळ बदामी पट्टडकलला दगडी मंदिरं आहेत. इथेही विटांची मंदिरं बांधलेली असायची. एवढा आपल्याला फरक जाणवतो. माझी समजूत अशी आहे की कुठे उपलब्ध असतील कुठे नसतील, पण सामान्यतः भारतामध्ये याच काळामध्ये मंदिरं बांधायला सुरुवात झाली होती 5व्या-7व्या शतकात इसवी सनाच्या. त्याच्या आधीची मिळत नाहीत, होती. पण आता जसं साठीजवळ आहे देवगड नावाचं एक गुप्त काळात बांधलेलं मंदिर आहे, तर ती मंदिरं आणि बदामी आहिवळीची मंदिरं एकाच काळाची आहेत असं आपल्याला सांगता येईल मंदिराच्या अभ्यासाच्या दृष्टीनं. महाराष्ट्रातली मंदिरं जी आहेत त्याच्यावरती साधारणपणे कशाचा प्रभाव आहे की महाराष्ट्रातली मंदिरं ही स्वतंत्र शैलीतली का त्याच्यावर दक्षिणेचा प्रभाव आहे, उत्तरेचा प्रभाव आहे, असं काही सांगता येतं? महाराष्ट्राची मंदिरं भूमिज प्रकारची आहेत. आणि भूमिज प्रकार म्हणजे असं की नागर पद्धत आणि द्राविड पद्धत, एक तिसरी बेसर पद्धत, अशा 3 पद्धतीची मंदिरं प्रामुख्याने भारतात पाहायला मिळतात. पण मग प्रांतशः म्हणा किंवा राज्यशः काही काही शैलीची मंदिरं एका प्रांतात तुम्हाला मिळतील, काही शैलीची मंदिरं दुसऱ्या प्रांतात मिळतील. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याच शैलीची मंदिरं सगळी त्या भागात होती. म्हणजे उदाहरणार्थ द्राविड पद्धतीची मंदिरं फक्त द्राविड देशात मिळतात असं नाही. तर ते तुम्हाला आत्ता मी सांगितल्याप्रमाणे वेरूळचं जे लेणं आहे, जे कैलास लेणं, ते द्राविड पद्धतीचंच मंदिर आहे, पण आहे महाराष्ट्रात आहे. तसं आपल्याकडे नागर पद्धतीची जशी खजुराहोला किंवा राजस्थानात गुजरातमध्ये मंदिरं आहेत, तशी मंदिरं महाराष्ट्रातही आहेत. पण ती दुर्लक्षित आहेत प्राचीन असली तरी. पण शिखरावरनं आम्ही ओळखतो की लहान लहान एका शिखरावर, त्याच्या छातीवर म्हणू त्या शिखराच्या, दुसरं शिखर लहान, त्याच्या छातीवर तिसरं शिखर लहान, अशा पद्धतीची मंदिरं जी असतात त्याला नागर पद्धतीची मंदिरं म्हणतात. ही मंदिरं ओडिसामध्ये, खजुराहोला, गुजरात, राजस्थानमध्ये मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये जी भूमी जी आपण म्हणतो ती नागर पद्धतीचीच असतात, पण त्याला दक्षिणेकडची नागर पद्धतीची मंदिरं म्हणतात, म्हणजेच भूमिज मंदिर. आणि सुदूर दक्षिणेत तुम्ही गेलात
तिथं मात्र तुम्हाला सगळी द्राविड पद्धतीची मंदिरं मिळतील. द्राविड पद्धतीची मंदिरं म्हणजे पिरॅमिडसारखं शिखर असलेलं स्तूपिकावर असं. आणि आपल्याकडचं मंदिर म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातलं आणि आजूबाजूच्या त्यातलं, त्या मंदिराचं शिखर जे असतं ते असं उंच झेपावणारं असतं आणि त्याच्यावर आमलक म्हणजे आवळ्यासारखा एक भाग असतो, मग कलश असतो. तर असा फरक असला तरी मंदिराची घेवाणदेवाण होतच नव्हती असं काही सांगता येत नाही. कुठे ती जास्त असतात, कुठे ही कमी. अजंठा वेरूळच्या मंदिराचा पण उल्लेख केला तर त्याच्याबद्दल सगळ्या जगाला आश्चर्य आहे की ते वरून खाली खोदत गेले, शिल्प खोदत गेले. तर त्या काळी नेमकं तंत्रज्ञान काय होतं, ते शिल्पकलेसाठी कुठल्या प्रकारची शस्त्र वापरायचे, त्याचं डिझायनिंग कसं करायचे, काय होतं नेमकं ते? नाही, आता असं आहे की त्या वास्तू पाहिल्यावर, मंदिर स्थापत्य पाहिल्यावर तुमच्या असं लक्षात येतं की हे प्री प्लॅन्ड आहे, त्याची योजना आहे. तर त्याची निर्मिती कोणी केली तर आम्हाला राष्ट्रकूटांचा कृष्ण तिसरा त्याचं नाव मिळतं. एलापुराच्या लगताद्भुत सन्निवेशम अद्वीक्षता विमानमोरा असं स्पष्ट एक ताम्रपटात उल्लेख केलेला आहे. आणि तो म्हणतो कर्तापि यस्य खलु विस्मयम आपशिल्पी. म्हणजे जसं आपण एखादं चित्र काढलं, बाजूला जाऊन पाहतो इकडनं कसं दिसतं तिकडनं कसं दिसतं, तसं तो कर्ता शिल्पी जो होता कैलासचा तो बाहेर आला आणि त्यांनी सगळं कैलासकडे पाहिलं आणि तो म्हणतो की एतच शिवधाम न कृत्रिमेश्वरी. हे शिवधाम कृत्रिम नाहीत, हे निसर्गाने निर्माण केलेलं आहे. त्याला आश्चर्य त्याचं वाटतं, स्वतः केलेलं असताना सुद्धा असं त्या कैलास. आणि छिन्नी आणि हातोडी आणि पहार ज्याला आपण म्हणतो शब्बल, त्याच्या सहाय्यानं त्या मंदिराचा भोवतालचा भाग खोदून काढला. असं सांगतात की 3 million feet of rock has been removed from these trenches, असं त्याचं वर्णन आहे. आणि मग मधला भाग तसाच ठेवला आणि मग वरून ते खोरत आले. आता हे करायला प्रिसिजन किती पाहिजे याचं लक्षात घ्या आपण. आणि छिन्नी हातोडा, मी असं पाहतो त्या कैलासमधल्या मूर्ती मी जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या एकदा असं मनात आलं की समजा हे धारदार नाक आहे, ह्याच्यावर छिन्नीचा थोडा जोरात हे पडला तर चौका निघेल, मग नाक नकटं ते नकटत राहील. पण असं कुठं झालं नाही. एकाही मूर्तीत तुम्हाला व्यंग दिसणार नाही. म्हणजे आपण चॅलेंज देऊ शकतो की चूक दाखवा आणि पैसा मिळवा, इतकं त्या कैलासचं प्रिसिजन आहे, परफेक्ट काम आहे. तर ते असं आपण म्हणू शकत नाहीत की त्यांना ट्रेनिंग मिळालं नाही. ते वेल ट्रेंड असणार आणि त्यावेळच्या साधनानिशी त्यांनी ते काम केलेलं असणार. बरं, परफेक्शन असं आणि असं कुठं झालं नाही की इकडचा भाग थोडा जास्त झाला, इकडचा कमी झाला. त्यांना जे अपेक्षित होतं ते अत्यंत सावधगिरीने त्यांनी ते कोरलेलं आहे. ते काम अवघड आहे म्हणून आपल्याला थोडं त्याचं आश्चर्य वाटतं. त्याचा अर्थ असा की आपले पूर्वज ज्या पद्धतीनं काम करत आणि जेवढं अजस्र काम करीत त्याच्याबद्दल आपल्याला शंका यायला लागते. आणि मध्ये तर मी असं ऐकलं की एलियन्स आले आणि त्यांनी ते कैलास लेणं कोरलं. असं कुठेही एलियन्स आले नाहीत, कुठं काय नाही. माणसंच होती ती मोठी शिकलेलीच असणार. मोजमापाची त्यांची पद्धत वेगळी असायची, आपली पद्धत वेगळी आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे. माझं तर पुढे जाऊन असं म्हणणं आहे की कैलासच्या मंदिराचा आधी त्याची रूपरेषा म्हणजे प्लॅन म्हणू आपण, तो तयार केलेला असणार आणि त्याच्याप्रमाणे ते काम झालेलं असणार. त्याचं एक आपल्याला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. तिकडे मध्य प्रदेशात एक मंदिर आहे, ते राजा भोजने बांधलं असं म्हणतात, भोपाळजवळ.
तर त्या मंदिराचा आराखडा तिथं आहे कोरून ठेवलेला दगडावर, त्या भोजपूरचं मंदिर. त्यामुळं आपल्याला असं बरं हे त्याच काळचं आहे. किंबहुना तो भोजराजा जो होता पराक्रमी होता खूप, पण तो मोठा ज्ञानी होता, विद्वान होता. त्यांनी समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात मंदिर कसं बांधावं वगैरे ह्याची चर्चा आहे सगळी. तर ते मंदिर, त्याचा प्लॅन जर तिथं मिळतो आपल्याला, तर ह्याचा असण्याची शक्यता आहे असंच मानावं लागेल. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जैन, बौद्ध आणि हिंदू असे मंदिर किंवा स्थापत्य परंपरा संख्या आहेत. स्थापत्य परंपरेत एक तर लेण्यांच्या पासून आपल्याला जाता येईल. एकच उदाहरण दिलं तर असं की वेरूळला एकूण 32 लेणी आहेत. त्याच्यापैकी पहिली काही लेणी म्हणजे जवळजवळ 10 लेणी ही 12 लेणी बौद्ध लेणी आहेत. तिथं त्यांच्या एक चैत्यगृही आहे, बाकीचे विहार आहेत. पण विहार असो चैत्यगृह असो, तिथं बुद्धाच्या मूर्ती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे बौद्धशास्त्रसुद्धा खूप प्रगत झालेलं होतं. आणि मग 17 लेणी ज्या आहेत ते हिंदूंच्या लेणी आहेत आणि उरलेल्या 5 आहेत ते जैन लेणी आहेत. आता जैन लेणीमध्ये सुद्धा इंद्रसभा नावाचं जे लेणं आहे ते देऊळच आहे. आणि इतरत्र सुद्धा आपल्याला जैन मंदिरं भरपूर मिळतात महाराष्ट्रामध्ये. आम्ही काही मूर्ती अशा पाहिल्या थोड्या इकडे तिकडे पडलेल्या, तर त्याच्यावरनं त्या काळात ते मंदिर होतं हे सांगता येतं की हे 10व्या शतकातलं आहे, 11व्या शतकातलं आहे. जैन मंदिरं अजूनही बरीच आहेत. प्राचीन काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मंदिरं किंवा सर्वाधिक पूजली जाणारी देवता कुठली असतात? म्हणजे या मंदिरांचा इतिहास पाहताना काय लक्षात येतं? महाराष्ट्रामध्ये तर महादेवाची मंदिरं जास्त आहेत. विष्णूची मंदिरं त्याच्या खालोखाल आहेत. देवीचं 1-2-4 मंदिरं तुम्हाला स्वतंत्र अशी मंदिरं तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतात. आता महाराष्ट्रामध्ये काही मंदिरं अशी पाहिलीत मी, जवळजवळ 20 मंदिरं मी अशी पाहिलीत माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं, की त्या मुळात विष्णूची मंदिर आहेत. आणि जसं परभणी जिल्ह्यात धारासूर म्हणून मंदिर आहे हे आहे, किंवा इकडे अन्व्याला महालक्ष्मीचं मंदिर आहे. अशी अनेक मंदिरं मी पाहिली. आणि मंदिरशास्त्राचा अभ्यास करताना काही गमकं असतात, तर ती वापरून आपण पाहिलं. गाभाऱ्यात कोणती देवता असली तरी मूळ मंदिर कुणाचं होतं हे कळतं. आता उदाहरणार्थ धाराशिवचंच मी आपल्याला सांगतो. ती केशवचं मंदिर आहे. मंदिर फार सुरेख आहे आणि मी आता ऐकलं की ते नीट करून झालेलं आहे. तर ते त्या मंदिरातली विष्णूची मूर्ती हलवली गेली. दंतकथा तर अशी आहे की ते बाजूच्या नदीतच त्यांना मिळाली. पण ती मिळेपर्यंत म्हणजे 500-700 वर्ष ते गाभारा रिकामा ठेवू नये म्हणून मग शिवलिंगाची स्थापना झाली. आता ती मूर्ती गावात आहे आणि आम्ही मोजमापं घेतली गाभाऱ्याची आणि त्या मूर्तीची, बरोबर त्यात बसणारी ती मूर्ती आहे. तर अशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 20 मंदिरं जी मूळ विष्णूची होती ती आता शिवाय. मी त्याला फार महत्त्व देतो त्यावेळच्या लोकांच्या बुद्धीचं आणि चातुर्याचं, की मंदिर रिकामं राहिलं की दुर्लक्षित राहतं. बरं, त्यावेळी काय होतं, आपल्याकडे इसवी सनाच्या 14व्या शतकापासून म्हणजे मुसलमानांच्या आक्रमणापासून हे शास्त्र मागं पडलं. त्यामुळं 17व्या शतकात ते मूळ विष्णूचं मंदिर कसं टिकवायचं तोपर्यंत, तर त्यांनी त्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली आणि साहजिकच मग मंदिर पूजेत आलं आणि ते सुरक्षित राहिलं. असा इतिहास आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्रातली
प्रत्येक मराठी माणसाने पाहिली पाहिजे अशी आवर्जून पाहण्यासारखी मंदिरं कुठली आहेत की ज्याचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं आहे, प्राचीनत्व आहे, मूर्तीचं काहीतरी वेगळेपण आहे, अशा दृष्टिकोनातनं ही 12 मंदिरं आपण आवर्जून पाहिली पाहिजे अशी कोणती मंदिरं सांगता येतील? अंबरनाथचं मंदिर आहे, जे हेमाडपंथी किंवा भूमिज पद्धतीच्या मंदिराची सुरुवात जिथून झाली ते मंदिर आहे. पण त्याच्यावरच्या ज्या मूर्ती ते नखशिखांत शिल्पाने व्यापृत होतं, पण ते तिथल्या त्या खाऱ्या वाऱ्यामुळं वगैरे ती शिल्पं आता खराब झालेली आहेत. पण कोल्हापूरजवळ खिद्रापूर नावाचं गाव आहे, तिथलं अप्रतिम मंदिर आहे. किंबहुना अंबरनाथपेक्षा ते मंदिर मोठं आणि चांगलं आहे खूपच. त्याच्यात त्या मंदिरातला जो मंडप आहे तेवढा मोठा मंडप महाराष्ट्रात दुसऱ्या मंदिराचा नाही. आणि तिथे ज्या मूर्ती आहेत मंदिराच्या भोवती, मंदिर शिवाच आहे, तर त्या मूर्ती ज्या आहेत त्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं तर आम्ही देवतांच्या अष्टदिक्पाल ज्याला आपण म्हणतो, इंद्र, वरुण, वायू, अग्नी, त्यांची मंदिराच्या त्या त्या दिशेला ते मूर्ती असतात. पण इथे एकाच दक्षिण भिंतीवर अष्टदिक्पाल नाहीत, त्यांच्या देवी आहेत. म्हणजे इंद्राची शची, वरुणाची वारुणी, अशा प्रकारच्या, अग्नेयाची स्वाहा, अशा मूर्ती आहेत देवीच्या. आणि त्यांना इतका मानाने तिथं कोरून काढलेलं आहे, म्हणजे प्रत्येकीच्या डोक्यावर छत आहे आणि वाहन आहे. मग आम्हाला कळतं की ही वायूची पत्नी असणार, कारण हरणावर बसलेली आहे. तर हे एक आगळं वेगळं उदाहरण आपल्याला देता येईल या बाबतीमध्ये. त्या अशा काही गोष्टी तुम्हाला खजुराला मिळतात. सुरसुंदरीच्या वेगवेगळ्या मूर्ती, उदाहरणार्थ मरीचिका नावाची एक सुरसुंदरी असते, ती महाराष्ट्रात दुसरीकडे कुठे मिळत नाही. तर असं हे मंदिर आहे, हे पाहिलंच पाहिजे असं आहे. आणि आता भरपूर लोक तिथं जात आहेत, त्याचं मला त्याचा आनंद वाटतो. कोजागिरी पौर्णिमेला तिथं दिव्याची आरास करतात वगैरे. दुसरं देऊळ आहे ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं आहे. त्या महालक्ष्मीच्या देवळाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं 8व्या शतकातलं ते देऊळ असावं सुरुवातीचं, असं वाटतं. त्याची एक कथा आहे. त्या भागात फार मोठा दुष्काळ पडला एकदा. तेव्हा राष्ट्रकूटांचा अमोघ वर्ष नावाचा राजा होता. तो जैन आहे मुळात, पण हा दुष्काळ निवारण व्हायला पाहिजे, कारण आपण राजे आहेत ह्या भागातले, प्रजेची काळजी आपण घेतली पाहिजे, असं म्हणून त्यांनी देवीला आपली करंगळी वाहिली की माते आता दुष्काळ कमी कर, आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला, त्यांचं भरण पोषण चालू आहे असं. तर तेव्हाचं ते मंदिर आता नाही. आत्ताचं जे मंदिर आहे ते देखणं आहे, मोठं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि त्याच्यात त्या देवळाची 3 गाभारे आहेत, महालक्ष्मीचं, महासरस्वतीचं आणि महाकालीचं, असे 3 गाभारे आहेत. वैशिष्ट्य असं की त्यातल्या 2 देवळावरची शिखर पडली, आता जी आहेत ती नवीन आहेत. पण महाकालीच्या मंदिरावरचं जे शिखर आहे ते वेसर पद्धतीचं आहे. वेसर पद्धतीचं शिखर म्हणजे जसं हल्ली बेलूर इकडे कर्नाटकात ज्या पद्धतीची शिखरं असतात, म्हणजे ती वर्तुळाकृतीच असतात, अशा पायऱ्याची नसतात किंवा अशी उभं जाणारी नसतात, गोल अशा पद्धतीनं केलेली असतात. ते एकमेव वेसर मंदिर वेसर शिखर असलेलं मंदिर आहे महाराष्ट्रातलं. तर हे झालं. दुसरं, अजिंठ्याला जाताना गोळेगावपासून थोडं दूर आत गेलो आपण की अनुव नावाचं एक ठिकाण लागतं, गाव आहे.
तिथे देऊळ आहे. तिथं आता सेतू माधवराव पगडींनी किंवा यजदानींनी सुद्धा ते देऊळ महादेवाचं आहे असं म्हटलं. कारण मी मग सांगितल्याप्रमाणे त्यात गाभाऱ्यात महादेव आहे. तुम्हाला आश्चर्य सांगतो, भारतात कुठेही मिळणार नाही असं ते देऊळ आहे. मी हे आशा करता म्हणतो की ते देऊळ मुळात देवीचं आहे, लक्ष्मीचं. त्याचं कारण काय, मी कसं म्हणतो हे, तर त्या गाभाऱ्याची जी भिंत आहे, बाह्य भिंत, त्या भिंतीवर विष्णूच्या शक्ती आहेत, पत्नी नाही. आत्तापर्यंत लोकांना हे ध्यानातही आलं नाही कधी, आणि ज्यांच्या आलं ते म्हणाले लक्ष्मीच्या बऱ्याच मूर्ती आहेत. तसं नाही आहे. केशव नारायण माधव ही जी 24 नावं आहेत, यांच्या शक्ती असतात. आणि म्हणजे केशवाची कीर्ती, नारायणाची कांती, माधवाची तुष्टी, गोविंदाची पुष्टी, अशा प्रकारे त्या शक्तींची शिल्पांकनं तिथं मिळतात. मुळात आजपर्यंत विष्णूच्या शक्ती वेगळ्या आहेत हेच मूर्तिशास्त्राला माहिती नाही. याचा उल्लेख तुम्हाला कुठल्याही इंग्रजी किंवा मराठी पुस्तकामध्ये मिळणार नाही. मूर्तिशास्त्राच्या पुस्तकांमध्ये असं वैभवी देऊळ महाराष्ट्रात आहे. आणि ह्या मूर्तींचा अर्थात मी अभ्यासही केला. उदाहरण म्हणजे असं की केशवाची शक्ती काय म्हणायचं आम्ही, तर केशवाच्या हातात जी लांछनं किंवा शस्त्र असतात त्यांचं प्रकार काय आहे, तर गदा, पद्म, शंख, चक्र अशी त्याची ठेवण. तशी ज्याची ठेवण असते त्याला आम्ही केशवाची शक्ती म्हणणार. अशा पद्धतीने त्यांची ओळख होते. तर हे एक अत्यंत दुर्मिळ, वैशिष्ट्यपूर्ण असं देऊळ तुम्हाला सांगता येईल मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने. दुसरं निलंग्याचं देऊळ आहे. निलंग्याला 3 गाभाऱ्याचं देऊळ आहे. तर एका गाभाऱ्यामध्ये शिवाचं मंदिर आहे, ते मुख्य गाभारा. दुसऱ्या गाभाऱ्यात विष्णूची मूर्ती केशवाची, आणि तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये शिवपार्वतीचं एक काय म्हणू, एक वेगळं वैशिष्ट्य किंवा वेगळी मूर्ती, जिला आम्ही गौरी हराची मूर्ती म्हणतो. आता हर म्हणजे शिव, गौरी म्हणजे पार्वती. पण गौरी जेव्हा, म्हणजे पार्वती जेव्हा घोर तपश्चर्या करते शिवाशी लग्न व्हावं म्हणून, तेव्हा तिच्या पायाखाली गोधा असते, म्हणजे घोरपड. तर घोरपड पायाखाली असलेल्या पार्वतीला गोधा म्हणतात, गौरी म्हणतात. आणि मग ती गौरी म्हटलं की हा हर होतो, मग गौरी हर. जसं आपण सीताराम, राधाकृष्ण म्हणतो, तसं मग गौरी हर म्हणावं लागतं. आणि तुम्हाला सांगतो, ज्या आपल्याकडे पद्धती संस्कृतीच्या दृष्टीने चालत आल्या, आपल्या परंपरा चालत आल्या, त्याचा पडसाद मूर्तिशास्त्रावर होतो. एक उदाहरण देतो तुम्हाला. विवाहाच्या पूर्वी गौरीहराची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ती काय पद्धत आहे, तर गौरीने हाराला जसं मिळवलं तसं आता तू वराला मिळवणार आणि तशी निष्ठेने राहणार, हा त्याच्यातला संकेत आहे. तर मूर्तिशास्त्र हे पूजे करतात केवळ आहे असं नाही, तर त्याच्या अनेक उपयोग आपल्याला आपलं जीवन सुसंस्कृतपणे जगता यावं हे सांगणाऱ्या सुद्धा काही मूर्ती असतात. तर एक आता विठ्ठलाचं म्हणून म्हणतात, पानगाव नावाचं ठिकाण आहे बीड जिल्ह्यात. तिथं सुरसुंदरीच्या मूर्ती आहेत मंदिरावर, अप्रतिम मूर्ती आहेत. त्यांचं शुभगमना नावाची एक सुरसुंदरी असते, म्हणजे ती पायातला काटा काढून टाकायच्या अवस्थेत दाखवलेली असते. उद्देश असा आहे की तुम्ही विकार जे आहेत मनातले ते काढून टाकून देवळात जायचं.
किंवा दुसरी आहे शत्रुमर्दिनी, तिच्या हातात स्त्री आहे पण तिच्या हातामध्ये एक मुंडकं आहे डाव्या हातात आणि उजव्या हातात तलवार आहे. म्हणजे तुम्ही हे विकार असे काढून टाकले पाहिजेत शत्रू समजून. तर असे संदेश देणाऱ्या मूर्ती आपल्याकडे आहेत. नुसत्या पूजेत ठेवाव्यात अशा त्या मूर्ती आहेत असं नाही मला वाटत. 12 ज्योतिर्लिंग किंवा अष्टविनायकाचे आपल्याकडे मंदिर आहे, तर त्याच्यातली कुठली मूर्ती किंवा मंदिर प्राचीन? आता ज्योतिर्लिंगाचं जर म्हणाल तर काही बाबतीत दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये 5 देवळं आहेत ज्योतिर्लिंगाची. त्र्यंबकेश्वरला आहे, भीमाशंकरला आहे, परळी वैजनाथ आहे आणि वेरूळचं कैलास घृष्णेश्वर आहे. पण औंढ्या नागनाथचं आता हिंगोली जिल्हा झाला, ते जे देऊळ आहे ते देऊळ सगळ्यात जुनं. दुर्दैव मी अशा करता म्हटलं की बाकीच्या 4 ठिकाणची जी मंदिर आहेत ती परळीचं अहिल्या होळकरांनी बांधलं. घृष्णेश्वराचं त्याच्या सासूनी, गौतमी म्हणून ती, त्या सासूनी बांधलं. आणि त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरचं पेशव्यांच्या काळात बांधलं गेलं. म्हणजे जुनी मंदिरं ती राहिली नाहीत. औंढ्या नागनाथचं मंदिर आहे आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, औंढ्या नागनाथच्या मंदिरावर 100-150 मूर्ती आहेत कोरलेल्या आणि त्यातल्या काही अगदी वेगळ्या, तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत इतक्या प्रकारच्या. म्हणजे मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा मी सांगतो. आता उदाहरणार्थ एक भैरवाची मूर्ती आहे, त्याला आम्ही असितांग भैरव म्हणतो. भैरवाचे 108 प्रकारच्या मूर्ती असतात, पण त्यापेक्षा ही वेगळी आहे असितांग. हिला म्हणजे शरीर ठीक आहे असं हे झालेलं, पण त्रिमुखी आहे ती, चौथा मागे असणार एखादी. असा भैरव कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. दुसरी गोष्ट एक अशी, महेशाची मूर्ती असते. म्हणजे असते ती शिवाचीच मूर्ती, पण शिवाच्या मूर्तीला जेव्हा 4 तोंड असतात तेव्हा तिला महेश म्हणतात. ती जर उभी असेल तर ती महेश, पण 4 तोंड असून म्हणजे 3 दिसणारी, एक न दिसत, तर 3 तोंड असलेली भैरव आपल्या शिवाची मूर्ती जी तुम्हाला एलिफंटाच्या केवमध्ये मिळते, लेणीत मिळते, ती सदाशिव. तिला 4 तोंड असतात, दृश्य 3 आहेत, पण ती बसलेली आहे म्हणून तिला सदाशिव म्हणायचं. आणि अशी उभी असेल तर तिला महेश म्हणायचं. आणि महेश ही शैव सिद्धांताप्रमाणे मोठी मूर्ती असते. आता मी असंही केलं आहे की खजुरावला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्कंडी म्हणून ठिकाण आहे चंद्रपूर जिल्ह्यात, आता गडचिरोली म्हणतात, त्या मार्कंडीच्या देवळावर चतुष्पाद सदाशिवाची मूर्ती आहे. 4 पाय असतात, 2 सोडलेले, 2 मांडी घातलेले, अशा 2च मूर्ती खजुरावला आहेत आणि ही 3री आहे. महाराष्ट्राच्या मूर्तिशास्त्राचं हे वैभव आहे असे एका अर्थाने म्हणतो. आणि त्याचा अर्थ असा आहे की चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद असे मूर्तीचं अंतिम स्वरूप लक्षात यावं म्हणून ह्या 4 प्रकारची मूर्तीची पूजा करायची असते. म्हणून 4 पाय आहेत. ही अत्यंत दुर्मिळ मूर्ती महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये ह्या 3च आहेत फक्त. तर ती, आणि ते मार्कंडीचा आत्ता मी उल्लेख केला, त्या देवावर 409 मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, खजुरावच्या मंदिराला भिंतीवर जशा 3 पट्टा असतात शिल्पांची, तसे 3 पट्टे असलेलं महाराष्ट्रातलं हे एकमेव देऊळ आहे. आणि त्या 3ही पट्ट्यावर मिळून तुम्हाला अशी 409 मूर्ती मिळतात. त्यात मग काही व्यालांच्या मूर्ती आहेत, काही यक्षांच्या मूर्ती आहेत आणि देवदेवताच्या आहेत, विष्णूच्या आहेत, शिवाच्या आहेत.
पण मूळ मंदिर शिवाचंच आहे. तुमच्या बोलण्यातलं असं दिसतं की एकूण ज्या सगळ्या प्राचीन मूर्तींचा इतिहास आहे हा प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भाचा काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्र याच्यामध्ये जास्त दिसतात. उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये फारशी मंदिरे आढळत नाही. त्याचं कारण काय असावं? काय आहे, कोकणामध्ये जी देवळं मी पाहिली, देवळं नवीन आहेत, मूर्ती प्राचीन आहेत. त्याचा अर्थ असा की आक्रमकांच्यामुळं ती देवळं पडली गेली असणार. मूर्ती हलवतात. मला त्या लोकांचं आपल्या पूर्वजांचं कौतुक ह्याच्याकरता वाटतं की मूर्ती सुरक्षित राहावी ह्याची फार काळजी त्या लोकांनी घेतलेली आहे. जीवापाड जपलेलं आहे त्यांनी मूर्तींना. तर म्हणून कोकणातले बहुतेक केशवाच्या मूर्ती असतात. त्या अनेक देवळात मी कोकणातल्या पाहिल्या. पण देऊळ पण आपल्याकडे काय होतं, मूर्ती पाहून दर्शन घेत नाहीत. आपण डोळे मिटून दर्शन घेतो, काय मागायचं ते मागतो. त्यामुळं मूर्तींची ओळख होत नाही आपल्याला. आता शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना अर्थातच आहे. उदाहरण देतो मी तुम्हाला. हे केशवाची मूर्ती आहे. इथेच आपलं प्रवासाचं ठिकाण आहे कोकणामध्ये. अनेक लोक जातात दर्शनाला वगैरे. तिथं सोन्याचा दिवे सोन्याचा गणपती मिळाला वगैरे. तर त्या दिवेअगरला जी मूर्ती आहे ती रूपनारायणाची म्हणतात. त्यामुळं ती मूर्ती नारायणाचीच आहे असा समज परवापर्यंत होता. पुस्तकातही तसंच लिहिलेलं आहे. पण ती आहे केशवाची. मग रूपनारायण का म्हणतात, तर शिलाहारांचा गंडरादित्य नावाचा जो राजा होता त्याचं टोपण नाव रूपनारायण होतं आणि त्यांनी ती मूर्ती स्थापन केलेली आहे केशवाची. असं आपलं म्हणजे काही वेळा मूर्ती कशी ओळखायची हे माहीत नसल्यामुळं असं होणं फार सहज शक्य आहे. मी जिथे रोज 500,000 लोक दर्शनाला जातात तिथल्या पुजाऱ्यांना ती मूर्ती कोणाची हे माहिती नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मी जेव्हा ते सांगतो की अहो ही अशी एके ठिकाणी मी पाहिलं देवीचा तांदळा, त्याची पूजा 500 शतकं 5-7 शतकं चालू आहे. पण जेव्हा ते मंदिर मोठं बांधलं आणि लहान मंदिरामधला हा तांदळ आहे, तर मला विचारलं की आम्हाला वर उचलून हे करता येईल का, कारण देऊळ आता गाभारा मोठा झाला. मी म्हटलं मी आल्यावर पाहून सांगतो. आणि पाहून एकूण परिस्थिती पाहिल्यावर मी म्हटलं हो इथं मूर्ती असायला पाहिजे. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, तो तांदळा बाजूला केला तर तिथं 13व्या शतकातली मूर्ती मिळाली. म्हणजे किती आपण रोज 1000-500 लोक जातात आहोत ते मंदिर. ते अमरावतीचं मंदिर आहे देवीचं. आणि त्यांच्या पोथीत हे मंदिरावरची जी पोथी आहे त्या पोथीत की अशा अशा मूर्तीची स्थापना झाली होती. पुढे केव्हा तरी बदल होऊन गेला. तुम्हाला आवडणारी महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली मूर्ती किंवा मंदिर कोणतं? आता महाराष्ट्रातलं जर तुम्ही म्हणाल, मी थोडं हे करतो हां, म्हणजे विदर्भातलं उत्तम मंदिर मारखंडीला आहे. मराठवाड्यातलं उत्तम मंदिर औंढ्या नागनाथलं आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातलं उत्तम मंदिर खिद्रापूरला आहे माझ्या दृष्टीनं. कारण मूर्ती आणि एकूण मंदिराचं स्थापत्य ह्या सगळ्या दृष्टीनं विचार केला तर असं आपल्याला दिसेल. आणि भारतातलं म्हणाल तर खजुरावचं लक्ष्मण मंदिर, कंदारिया महादेवही चांगलंच आहे, तसंच आहे, छानच आहे. पण लक्ष्मण मंदिराची काही विशेषता आहेत, विशेष गोष्टी आहेत, त्याच्या वैशिष्ट्य आहेत. तर अनेक खरं सांगू का की प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये काही काही खरोखर उत्तम मंदिरं आहेत. तर त्या मंदिरांचा अभ्यास करताना लक्षात येतं की काय वैभव होतं एकेकाळी आपलं. गुजरातमध्ये मोढेराचं मंदिर आहे. तर अशी मंदिरं अनेक
राज्यात तुम्हाला दिसतील, त्या त्या राज्याचं वैशिष्ट्य सांगणारी. आणि महाराष्ट्रात म्हणाल तर ही 3 मंदिरं मी आपल्याला आत्ता सांगितली. तसं कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर चांगलंच आहे. ते तर मुळात 8व्या शतकात होतं, नंतर त्याची वाढ झाली ते. आणि बरीचशी मंदिरं, कोणती मंदिरं स्थापत्यशास्त्रा दृष्टीनं आणि काही मंदिरं मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं ही महाराष्ट्रातली आकर्षक मंदिरं आहेत, जी आपण घेतली. आणि 12 मूर्तींचा मंदिराचा जो अभ्यास आपण वाचकांसमोर ठेवला, त्या प्रत्येक मंदिराचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिर ठिकाणी आता नवीन मंदिर झालं, तर त्या मंदिराच्या उभारणीमध्ये आपला सहभाग होता. तर ती मूर्ती रामाची घडवताना आपण काय दृष्टीनं विचार केला ते सगळा प्रवास सांगा. आता मी मूर्तिशास्त्राचा अभ्यास करणारा मनुष्य आहे, अभ्यासक आहे. तेव्हा जेव्हा तिथं मूर्ती, अयोध्येचं आता मंदिर नवीन बांधलं गेलं, तर तिथं मूर्ती रामाची कशी असावी याच्याकरता म्हणून एक बैठक झाली सुरुवातीला. आम्ही 4-5च लोक होतो. तेव्हा एकूण स्वरूप लक्षात घेतल्यावर मी त्यांना असं सांगितलं की हे रामलल्लाचं देऊळ म्हणतो आपण, म्हणजे लहान बालक राम पाहिजे. तर अशी मूर्ती घडवली पाहिजे की जी 6-7 वर्षाच्या रामाची वाटली पाहिजे, पण ती मूर्ती आकर्षकही असायला पाहिजे. आणि नुसती मूर्ती केली तर लोकांना रामाची अशी मूर्ती माहिती नाही आजपर्यंत, तर ती कृष्णाची समजण्याची शक्यता आहे किंवा विष्णूची समजण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही त्याचं वैशिष्ट्य म्हणून धनुष्यबाण हातात ठेवा. गालाला खळी नको, पण चेहऱ्यावर हास्य पाहिजे. आणि रामरक्षेत म्हटल्याप्रमाणे राजीव नेत्रम, अशी मोठी कमळासारखी असे मोठे डोळे असावेत, अशी काही लक्षणं आम्ही ठरवली आणि त्याच्याप्रमाणे ती मूर्ती झाली. त्यासाठी नेपाळमधल्या गंडकी नदीतली शिळा आणली गेली, त्याचं काय? ते काय झालं, त्यावेळी चर्चा झाली ह्याची. नेपाळचं राज्य यांच्या ताब्यात आहे, ती माणसं अनुकूल असतीलच असं वाटलं नाही, म्हणून ती नको गंडकी शिळा असं बोलण्यात आलं तिथे. पण नंतर माझ्या कानावर असं आलं की नेपाळच्या मंडळींनीच आपल्याला गंडकी शिळा पाठवली. त्याची पूजा वगैरे झाली, ती जिथं कुठे पाहिली ती मूर्ती. पण खाली दक्षिणेमध्ये बेसाल्ट एक मिळतो, चांगला ग्रनाईट मिळतो, तर त्याला कृष्णशिला आता आपलं नाव आहे. तर ते कृष्णशिलेमध्ये ती मूर्ती करावी असं ठरलं आणि त्याप्रमाणे आता ज्यांनी ती केली आहे मूर्ती, ती कृष्णशिलेमध्येच केलेली आहे. आम्ही असं म्हणत होतो की संगमरवर नको, कारण संगमरवर हा एक तर ठिसूळ असतो आणि दुसरा पिवळा पडतो. आणि मग असं सांगितलं की राम गोरा नव्हता तर संगमरवर कशाला ठेवला तुम्ही. शेवटचा प्रश्न, आपल्याकडं प्रतापगडावरती शिवकाळामध्ये उल्लेख असे आहेत की शिवराज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी नेपाळच्या मंदिराला दान केलं किंवा तिथून गंडकी शिळा आणली आणि त्याच्यातून तिथलं शिवलिंग घडवलं. तर तेव्हापासून आपल्याकडच्या लोकांना नेपाळमधल्या गंडकी नदीतल्या शिळेचं किंवा असं आकर्षण कशामुळे होतं किंवा त्याच्या मागचं काय? नाही, ती गंडकी शिळा खरोखरच छान असते. म्हणजे टिकाऊपणाच्या दृष्टीने सुद्धा एक बसाल्टचाच तो एक प्रकार आहे. तर तो दगडामध्ये चांगला वेल ग्रेन्ड असा तो असतो. आपला वालुका पाषाण जो असतो ना, तर त्याला थोडंसं असे हे असतात, छिद्रासारखे बारीक बारीक बारीक, आणि त्यातला काही भाग कालांतराने वगळण्याचा शक्यता असते. पण गंडकी शिळा ही कायमची तशीच राहते मजबूत. त्याच्यात काही आय निर्माण होत नाही, त्याच्यात वे निर्माण होत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत
विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.